चला गाईज जाऊया महाराष्ट्रामध्ये. गाडी पण आमची रेडी आहे तिकडे. चला गाईज जाऊया महाराष्ट्रामध्ये. ऑल्टो गाडी आम्ही घेतलेली आहे, मामाने मलाच दिली चालवायला. आणि आम्ही आज मराठीमध्ये ब्लॉग करणार आहोत. तो चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बाकी सगळं काय आहे ते करून टाका. बेल आयकॉन वगैरे कमेंट पण करून टाका. कोण जाणार आता? परशुराम कोण जाणार? चला आपण तिकडे पोचलो जिकडे आम्ही फोटो काढलेले मस्त मस्त बाईक वरून. तो पूल आहे हा पेडण्यामध्ये येतो, एअरपोर्टला जाणारा. प्लेन टेक ऑफ झालेला आहे पण आता ते गेलेलं आहे. हा दिसतं तिकडे, तुम्ही बघू शकता झूम करून. मोपा एअरपोर्ट मधून निघाला आहे प्लेन. तर आम्ही लास्ट पत्रदेवीला पोहोचलो आहे आणि तिकडे इंद्रधनुष्य आलेला आहे, त्याला रेम्बो म्हणतात. रेम्बो आता मोठा झालेला आहे, म्हणजे आम्ही जवळ आलेलो आहे त्याच्याकडे. तुम्ही पाहू शकता रेम्बो. आणि आपण आता बॉर्डर क्रॉस केली आहे आमची गोव्याची. आता बांद्याला पोहोचणार आहोत. सासोलीला पोहोचलो आहे. सासोली ना. चला बांदा हायवे वरून आम्ही जात आहोत महाराष्ट्राला. वेंगुर्ला मठ येथील जात आहोत शॉर्टकट मध्ये डायरेक्ट. आधी आपण गावातून जात होतो सातारा मार्गे, आता आम्ही शॉर्टकट रस्ता शोधलेला आहे. तर आपल्याला पाऊस पण भेटणार आहे इकडे. आमच्याकडे तर पाऊस नाही, गोव्याला तर पाऊस नाही. हा बोर्ड आहे ना वेंगुर्ला, त्याच्यामध्ये नाही जायचं आम्हाला फोडून डाव्या बाजूला जायचं आहे. इकडून गेला तर आपल्याला घाट मिळणार तुळस मार्गे, पण आम्ही तिकडून नाही जात आहोत, आम्ही पुढून जात आहोत. महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू झालेला आहे आणि आमच्याकडे पण चालू झालेला आहे पाऊस. काल रात्रीपासून खूप पडलेला पाऊस, आज पण आहे पाऊस. चला NH66 ला बाय बाय करूया. आणि खड्डे भरायला चालू आहेत हायवे मधले. आणि आपण आता इकडून खाली घेतोय गाडी. भात इकडे सुकत घातलेले आहे. पाऊस मध्ये सगळं खराब झालेलं आहे, नुकसान. आणि परत एकदा आपण डाव्या बाजूला घेतोय. आणि आता प्लेट हा प्लेट. आणि हा जो शॉर्टकट आहे तो इकडून 7-8 किलोमीटर आहे. लवकरात लवकर आपण पोहोचणार आहोत इकडे हायवे मधून. त्या दिवशी आपण पुण्याला गेलो होतो
तो हा स्टॉप आहे, इकडे बस लावलेली आणि हे त्यांचं घर आहे. तिकडे आम्ही आता थोड्याच वेळात येणार आहोत आणि मठाला आम्ही पोहोचलो आहे आणि आता पुढे जातोय वेंगुर्लाला बाजारात. चला आपण पोहोचलो आहे वेंगुर्ल्याला आणि सनसेट पण होत आहे तिकडे. आंब्याच्या बागेतून आमच्या मावशाचं घर आहे इकडं. आंब्याच्या बागेतून मावशाचं घर आहे इकडं. मोठं देवस्थान पण आहे इकडं. जीवाणी साप पण आहे इकडे. ओवळ्याची झाडं आहे, ओवळा. चला आपण पोचलेलो आहे इकडे. गाडी इकडे लावलेली आहे. पोचलेलो आहे इकडे दिवाळी साजरा करायला. शिप केलेली आहे इकडे. जिराफ पण आहे, मोर आहे, सगळं काय काय इकडेच आहे. मोर पण आहे इकडं. चला आपण इकडे भाऊबीज करायला आलो आहे. भाऊबीज करायला आलो आहे इकडे. आता मठात पाणी टाका. पाणी न पाणी टाकवायचे काही तर चला चला भाऊबीज झाली. कसलो आपल्या असं 4 जणांचं तो कट्टे फोटो केला भाऊ बहिणांचो. हे आमचे फोटो काढूचे बसा. गिफ्ट मिळाला बोलला. मावशीकडे आलो आणि गिफ्ट मिळाला. चला गाय जाऊया आता पुढे. मठाला जाऊया. मठाला बघा काय तर आम्हाला काय कळत नाही इकडचं. हिला तर सांगा. बघा काहीतरी हिला वाटता. तर आम्ही वेंगुर्ला सातेरीच्या मंदिरात आलो आहे. सातेरी मंदिर वेंगुर्ला. चला आता वेंगुर्लासून मापण गावाला जाऊया. मामाच्या गावाला आणि आजीच्या गावाला, मम्मीच्या गावाला पण. मापण गावाला जाऊया सातेरी शांतादुर्गाचं मंदिरात. पोलीस स्टेशन. त्याला आपण पोचलेलो आहो. मापण गावाला. अजून येऊ नाहीस का पुढे. असं चढते तेव्हा चढते. पणटे लावलेले आहेत सगळीकडे.
घे पुढे जागा बघूया आमकां अशें जावंक जाय पुढे घे पुढे लावया गाडी. चला गाईज मापण गावाला पोहोचलो आहे. आता बघूया काय तर पुढचा कार्यक्रम. मस्तपैकी रांगोळी घातलेली आहे, दिवे लावलेले आहेत इकडे. अंगणात पडला मोडला काय तर खाली पडला. पालखी सगळ्या गावात अरे उड झालं. नाही जाऊ गाडी नाही जाऊ काय करू नको. अरे गेलो आता गेलो. पालखी आलेली आहे इकडं. टिप्पर म्हणतात त्याला. आणि हे बघा फूक मार होता नाही. आता पाऊस लागलो मग जातो असं ढकलत वर भरू ढकलूचा काय नाही आता. चला ती दिवाळी झालेली आहे इकडची.
आता आपण घरी जात आहोत. किती वाजले? 3 वाजले. आता आम्ही जातो वेंगुर्ल्याला थांबायला. उद्या सकाळी निघणार गोव्याला. चला गाईज, परत एकदा वेंगुर्ल्यामध्ये आपलं स्वागत आहे. चला घरी निघूया. काल रात्री 3:30 वाजता पोहोचलो वेंगुर्ल्याला आणि झोपून उठून आता 10 वाजले. आता घरी जायचं प्लॅन आहे आमचं, हायवे मधूनच. चला बांद्याला आपण पोहोचलो. फ्लायओव्हरचं काम रेडी आहे. जवळ काम झालेलं आहे लगभग. वाकडं तिकडं चालू आहे काम. फुल. चला गोवा बॉर्डर मध्ये आपलं स्वागत आहे. गोवामध्ये तर गोवामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. आता 30-25 किलोमीटर राहिलंय फक्त आमचं घर. मग आमचा सहल संपत येणार आहे. तर गाईज, आपण महाराष्ट्रामधून गोव्याला पोहोचलो आहे. खूप वर्षांनी आजीच्या घरी गेलो, म्हणजे त्या गावात मस्त मजा आली. देवाची पालखी बघायला भेटली आम्हाला आणि खूप काय झालं फॅमिली बद्दल. मावसा सगळे आले होते तिकडे. मस्तपैकी प्रोग्राम झाला आमचा महाराष्ट्रामध्ये. आणि आता आपण घरी जात आहोत. म्हापशाला आलो आहे. चला मस्तपैकी आपण घरी पोहोचलेलो आहोत. वेंगुर्ल्यापासून गेलो आहोत बांदा हायवे मधून. आणि मस्त ही व्हिडिओ आता एडिट करूया. आणि पॅशन फ्रूट आणलेला आहे. आणि आता मस्तपैकी तुम्ही सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा. कसा वाटला तुम्हाला माझा मराठी ब्लॉग कमेंट करून सांगा. काय चला, नमस्कार, धन्यवाद, जय महाराष्ट्र.